मनाची मलिनता दूर करणे. एकदा तथागत हे श्रावस्तीस वास करीत असताना कोसल राजा प्रसेनजित त्याच्या निवासस्थानी आला आणि आपल्या रथातून उतरून भक्तिभावाने तो तथागतांच्या सान्निध्य गेला. सान्निध्य म्हणजे जवळ गेला. सकाळी नगरात प्रवेश करून आपले आदरातिथ्य स्वीकारावे असे त्याने तथागताला विनविले, म्हणजे विनंती केली. यामध्ये त्याचा हेतू लोकांना भगवान बुद्धाचे सर्वोत्तम दर्शन घडावे, त्यांचा धर्म कळावा, त्यांच्यावर श्रद्धा बसावी हा होता. भगवान बुद्धांनी त्याचे आमंत्रण स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या सर्व भिक्षू संघासह नगरात प्रवेश केला आणि चौरस्ते ओलांडून पूर्वनियोजित स्थानी येऊन विराजमान झाले. भोजन संपल्यानंतर राजाच्या विनंतीनुसार चौरस्त्यावर म्हणजे चौकात एका मोठ्या श्रोतृसमूहासमोर, श्रोतृसमूह म्हणजे श्रोते किंवा ऐकणारे यांचा समूह, अशा श्रोत्यांच्या समूहांच्या समोर त्यांनी धर्मोपदेशाला प्रारंभ केला. यावेळी त्या श्रोतृवृंदात म्हणजे त्या ऐकणाऱ्या लोकात दोन व्यापारी त्यांचे भाषण ऐकत होते. भगवान बुद्धांचे भाषण ते ऐकत होते. त्यांपैकी एक मनात विचार करू लागला, त्या व्यापाऱ्यांपैकी एक विचार करू लागला, असल्या धर्मसिद्धांताचा उपदेश सार्वजनिक रीतीने घडवून आणावा, यात राजाचे किती थोर शहाणपण दिसते. किती सर्वव्यापी व शोधक बुद्धीचे सिद्धांत आहेत हे. भगवान बुद्धांचे सिद्धांत किती सर्वव्यापी, सर्वव्यापी म्हणजे सर्व व्यापणारे, सर्व विषयांचा विचार करणारे आणि शोधक बुद्धीचे आहेत. दुसऱ्याच्या मनात विचार आला म्हणजे दुसऱ्या व्यापाऱ्याच्या मनात विचार आला असल्या माणसाला धर्मोपदेश करायला म्हणजे धर्माचा उपदेश करायला येथे आणणे, यात राजाचा किती मूर्खपणा आहे. गाय जे वाहन ओढीत असते त्याला बांधलेले वासरू गायीच्या मागून जाते आणि जात असताना हंबरत असते. त्याप्रमाणे भगवान बुद्ध ह्या राजा मागून जात आहे. जसे गायी मागून वासरू जाते तसेच या राजा मागून भगवान बुद्ध जात आहे, असा विचार त्याने केला. ते नगर सोडल्यानंतर ते दोघे व्यापारी ज्या सराईमध्ये उतरले होते तेथे एकत्र आले. ते सराईमध्ये म्हणजेच धर्मशाळेत किंवा विश्रांतीच्या ठिकाणी एकत्र आले. मद्यपान करीत असताना म्हणजे दारू पित असताना जो व्यापारी भला होता म्हणजे जो चांगला होता, ज्याच्या मनात बुद्धाला पाहून चांगला विचार आला होता, त्याला चारतू महाराजिक देवतांनी संयमित आणि संरक्षित ठेवला. ज्या व्यापाऱ्याच्या मनात बुद्धाबद्दल चांगला विचार आला होता त्याला चारतू महाराजिक देवतांनी. आता चारतू महाराजिक देवता म्हणजे काय? हा जो शब्द आहे चारतू महाराजिक, या शब्दाचा अर्थ मला कुठल्याच डिक्शनरीत मिळाला नाही. परंतु दुसऱ्या पब्लिकेशनच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये चारतू महाराजिक या शब्दाच्या ऐवजी चातुर्दिक्पाल हा शब्द आहे. आणि चातुर्दिक्पाल म्हणजे पलंगाच्या चारही बाजूंनी रक्षणासाठी उभे असलेले सेवक, म्हणजेच पलंगाच्या चारही बाजूंनी त्या व्यापाऱ्याचे रक्षण करण्यासाठी उभे असलेले देवता, अर्थात ते देवता म्हणजे काल्पनिक देवता. त्या देवतांनी संयमित म्हणजे नियंत्रित आणि संरक्षित ठेवला. त्या व्यापाऱ्याला त्या देवतांनी, त्या काल्पनिक देवतांनी नियंत्रित आणि संरक्षित ठेवले. उलट दुसरा म्हणजे ज्याने भगवान बुद्धांबद्दल वाईट विचार मनात आणले होते तो दुसरा मात्र पिशाच्याने पिसाळल्याप्रमाणे एकसारखा पीत होता, एकसारखा दारू पीत होता. शेवटी झोप आल्याने तो गुत्त्याच्या जवळच्या रस्त्यावर पहुडला. गुत्ता म्हणजे दारूचे दुकान. त्या दारूच्या दुकानाच्या जवळच्या रस्त्यावर तो पहुडला म्हणजे तिथेच तो झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पहिल्या व्यापाऱ्याच्या गाडीखाली तो रस्त्यावर पडलेला व्यापारी सारथ्याला न दिसल्यामुळे चिरडला गेला. सारथी म्हणजे
तो रथ चालवणारा, गाडी चालवणारा त्याला न दिसल्यामुळे तो झोपलेला व्यापारी त्या गाडीखाली चिरडला गेला आणि मरण पावला. पहिला व्यापारी एका दूर देशात आला असताना त्या देशाच्या एका पवित्र अश्वाने म्हणजे घोड्याने त्याच्या पुढे गुडघा वाकविल्यामुळे तो त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला आणि त्याला सिंहासनाधिष्ठित करण्यात आले, म्हणजे त्याला सिंहासनावर बसवण्यात आले. त्यानंतर या आपल्या जीवनाला मिळालेली ही विलक्षण कलाटणी मनात आणून, विलक्षण म्हणजे चमत्कारिक कलाटणी म्हणजे चमत्कारिक वळण मनात आणून तो भगवान बुद्धाकडे गेला आणि आपल्या देशात येऊन आपल्या प्रजेला उपदेश करण्यासाठी त्यांना आमंत्रण दिले. त्यावेळी त्या जगद्वंद्य म्हणजे जगाला वंदनीय असणाऱ्या बुद्धाने त्या दुष्टबुद्धी व्यापाऱ्याच्या मृत्यूचे म्हणजे वाईट बुद्धीच्या व्यापाऱ्याच्या मृत्यूचे आणि त्या सद्बुद्धीच्या व्यापाऱ्याच्या भरभराटीचे कारण त्यांना सांगितले आणि म्हटले, मन हे सर्वाचे मूळ आहे, मन हे स्वामी आहे म्हणजे मालक आहे, मन हे कारण आहे, कोणत्याही घटनेचे ते कारण आहे. मनात दुष्ट विचार असतील तर माणसाचे विचार, माणसाचे शब्द आणि कार्यही दुष्ट बनतात म्हणजे वाईट बनतात. पापोद्भव दुःखे म्हणजे पापापासून उद्भवणारी दुःखे, ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्यामागे जातात त्याप्रमाणे त्याचा पाठपुरावा करीत असतात. रथाची चाके जसे रथाच्या घोड्यामागे जातात त्याप्रमाणे पापापासून उद्भवणारी दुःखे माणसाचा पाठलाग करीत असतात. मन हे सर्वांचे मूळ आहे, सर्व गोष्टींचे मूळ मन आहे. तेच आज्ञा करते, आदेश देते आणि तेच घटना घडवून आणते. मनात सद्विचार असतील म्हणजे मनात चांगले विचार असतील तर त्या माणसाचे शब्द आणि कार्ये दोन्हीही चांगली असतात आणि अशा सदाचारापासून म्हणजे चांगल्या आचारापासून उद्भवणारे सुख, चांगल्या वर्तनातून जन्म घेणारे जे सुख असते ते सुख पदार्थाच्या सावलीप्रमाणे सदोदित म्हणजे नेहमी त्या माणसामागे जात असते. हे शब्द ऐकून राजा, त्याचे प्रधान आणि इतर असंख्य लोकांनी भगवान बुद्धाची धर्मदीक्षा ग्रहण केली आणि ते त्यांचे शिष्य झाले. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.